जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरि 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 बोला ओम सुख करता तुक हरता वार्ता विनाशी
जय आरती श्री गुरुराया सद्गुरुराया माया धूप दीप झाला आता कर्पूर आरती आता कर्पूर आरती पत्राची हातानी वैसे जानकीपती जानकीपती वैसे आईच्या पती वैसे आईच्या पती धूप दीप झाला आता कर्पूर आरती कर्पूर होळी समानस माझी निर्मळ राहू दे रामा निर्मळ राहू दे कर्पूर होळी समभाव भक्तीचा सुगंध राहू दे बापुराच्या राहून ज्योती पायंत मूर्ती रामा पायंत मूर्ती धूप दीप झाला आता कर्पूर आरती ध्यान करेना ना करे काही माझा ना करे काही शब्द रूपी गुंफून माळा वाहती पायी निधी नाम घेतली राम हृदयचे मूर्ती रामा हृदयचे मूर्ती धूप दीप झाला आता कर्पूर आरती हरी लुटांगण मंदिर मंगळ पायन तुम्ही माता पिता तुम्ही बंधू तुम्ही विचार सोडून तुम्ही सर्व आई माझ्या या आपल्या उघड्या मारुती देवस्थानचं मुख्य वैशिष्ट्य म्हणजे कसं आहे, त्या ठिकाणी एक शिळा होती आणि शिळा एकदम वगळ होती. या ठिकाणी शिळा असल्यामुळं या ठिकाणी प्रथम आम्ही ना एक उद्देशच आमचा असा होता की ह्या ठिकाणी आपलं एक हनुमान जयंती साजरी करावी. नंतर हनुमान जयंती साजरी करायची ठरल्यानंतर एक इथं साधू आल्यानंतर त्यांना मी विचारलं, म्हणलं असं असं ठिकाण आहे. तर ते म्हणले हे जरी तुम्हाला वाटतं हनुमंताचं ठिकाण आहे किंवा बजरंग बली ठिकाण आहे तरी तुम्ही फक्त त्या ठिकाणी ना सावली फक्त करू नका. तुम्ही मला काय त्यांनी सांगितलं, तुम्ही त्या ठिकाणी सावली करू नका, कारण ही ठिकाणी वेगळ्याच पद्धतीचं बजरंगाचं ठिकाण आहे पण त्याचं स्वरूप वेगळं आहे. त्या पद्धतीनं आम्ही असं डोक्यात एक विचार घेतला आणि हनुमान जयंतीचा उत्सव 1997 साली चालू केला. 1997 साली चालू केला त्यावेळेला एक माझ्या मनात एक इच्छा आली, म्हणलं आपण इथलं फंड चालू करावं. म्हणून आम्ही 50-50 रुपये एक 5 जणांनी ठेवलं आणि त्याचा फंड चालू केला. त्या फंडाचं स्वरूप इतकं वाढत गेलं तर ऑटोमॅटिक म्हणजे ती परमेश्वराची एक शक्ती आणि त्यांच्या मनात जी होतं ती त्यांना करून घ्यायचं होतं, त्याप्रमाणे त्यांनी करून घेतलं. त्याप्रमाणे आजपर्यंत फंडाची रक्कम पण ती 3-3.5-4 लाख रुपयापर्यंत जमा झाली. आणि पहिल्यांदा आम्ही ह्या ठिकाणी वाटा करायचं ठरवलं होतं. वाट्याचा आमचा हेतू काय होता, वाटा करायचा आहे. पण वाट्याची ज्या वेळेला नियोजन केलं त्यावेळेला ते वंदनाताईंनी त्यांच्या फंडातनं हे वाटा तयार केला, म्हणजे आमच्या त्या फंडातल्या पैशाला हात लागला. त्यानंतर परत गेल्या वर्षी आम्ही म्हणलं आता परत वाटेची वाय दुरुस्ती करावी म्हणून 50,000 रुपये आपलं जवळ ठेवलं आणि म्हणलं वाटेची दुरुस्ती करा. तर त्यावेळेला सचिन नेमकं बरोबर आलं इथं आणि म्हणले थांबा हे काम काय देऊ नका कोणाला, ह्याचं काम देऊ नका. म्हणलं असं असं एक प्रस्ताव मी करणार आहे, त्याप्रमाणे काम होणार आहे आपलं, तर तुम्ही काय गडबड करू नका. त्यानंतर आम्ही परत 2 महिने थांबलो. परत ह्याच देवस्थानचं काम ह्या स्वरूपात म्हणजे आता पुढं त्याची वाटचाल चालू झाली त्या मंदिराची. अशा प्रकारे ह्या ठिकाणी कुठेही काही न करता ही परमेश्वरा शक्ती अशी असती की त्या ठिकाणी ऑटोमॅटिक सगळं घडत असतं. त्यामुळं आपण मी केलं ही भावना कोणी मनात न ठेवता हे काम स्वतः ते आपल्या हाताने करून घेतात. एवढं मला 2 शब्द सांगायचं होतं. पवनपुत्र हनुमान की जय. आज आपल्या खेडबुद्रुक गावामध्ये खेडबुद्रुक निंबोडी शिवेवर असणारे उघडा मारुती देवस्थान चा आज या ठिकाणी कामाचा शुभारंभ होत आहे. तरी या कामासाठी सातारा जिल्हा शिवसेना प्रमुख पुरुषोत्तम जाधव साहेब यांच्या शिफारसीने या उघडा मारुती मंदिर परिसराचं सुशोभीन करण्यासाठी आपल्याला निधी मिळालेला आहे. तरी मी प्रथम पुरुषोत्तम जाधव साहेबांचं आमच्या उघडा मारुती देवस्थान समस्त ग्रामस्थ खेडबुद्रुक व निंबोडी ग्रामस्थ यांच्यातर्फे त्यांचा आभार व्यक्त करतो. तसेच या कामासाठी माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असतील, दुसरे उपमुख्यमंत्री अजितदादा असतील, अर्थमंत्री,
त्यांचं व ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन साहेब यांचं मी मनापासून आभार व्यक्त करतो आणि त्यांना धन्यवाद देतो. तसेच आज या कार्यक्रमासाठी बापूंनी या उघडा मारुती देवस्थानचे सगळं महत्त्व सांगितलेलं आहे. तरी आज या कार्यक्रमासाठी समस्त निंबोडी ग्रामस्थ, खेडबुद्रुक ग्रामस्थ व आमचे खेडबुद्रुकचे सुपुत्र व वारकरी संप्रदायाचे आराध्य दैवत श्री ठोंबरे महाराज या ठिकाणी उपस्थित राहिले व कार्यक्रमाची शोभा वाढवली. त्यांचंही मनापासून मी आभार व्यक्त करतो. तसेच या कार्यक्रमासाठी समस्त ग्रामस्थ, खेडबुद्रुक व निंबोडी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित राहिले. त्यांचा मी आभार व्यक्त करतो आणि हा कार्यक्रम संपला असं मी जाहीर करतो. तरी सर्वांनी अल्पावर करण्यासाठी इथं थांबायचंय. तुम्ही जर मराठी रोकटोक न्यूज चॅनलवरती नवीन असाल आणि तुम्ही जर या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला लाईक आणि जास्तीत जास्त शेअर करा. ताजे अपडेट पाहण्यासाठी पाहत राहा मराठी रोकटोक न्यूज चॅनल. धन्यवाद.